नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर आता आपण आपला रोगनिदानचा 8वा चॅप्टरला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव आहे स्रोतदृष्टी। आता आपल्या पेपरमध्ये VVIMP टॉपिक आहे आपल्याला। तर आता का टॉपिक IMP म्हटलं आपण, तर पेपरमध्ये पाहायला गेलं तर यावरती आपल्याला फिक्स एक क्वेश्चन पाहायला मिळतो, जो की ACQ असणार पेपरमध्ये। आपल्याला या टॉपिकवरती या चॅप्टरवरती आपल्याला ACQ पाहायला मिळू शकतो। आता सर ACQ जर आला तर या चॅप्टरवरती कोणता ACQ येऊ शकतो, तर सुरुवातीला आपल्याला फक्त दोनच क्वेश्चन यामध्ये या चॅप्टरवरती विचारले जाऊ शकतात, जसं की आपलं स्रोतवैगुण्य किंवा स्रोतदृष्टीची सामान्य लक्षणे। त्यामध्ये पण स्रोतदृष्टीची जे सामान्य लक्षण आहे आपले, तर त्यावरती मोस्ट ऑफ द चान्सेस राहतात पेपरमध्ये ACQ विचारण्याचे। तर अशा प्रकारे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये आपल्याला मुख्य कन्सेप्ट काय आहे, जो आपला स्रोतस आहे। आता स्रोतस आहे आपल्याकडं। आता या स्रोतसमध्ये कसं असतो, नॉर्मली प्राकृत जर असला, आता सुरुवातीला सांगतो स्रोतस म्हणजे काय। आता काय असतं, प्रत्येक आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहे। आता 7 धातूच कसं असतं, आपला समजा हा रस धातू आहे, आता हा रस धातू आहे, त्यानंतर हा रक्त धातू आहे। आता हा जे आपले सगळे सेपरेट धातू आहे, आता ह्यांची काय असते, एक स्वतःची एक काय असते वहन प्रणाली असते, एक काय असते स्वतःची काय असते वहन प्रणाली असते। म्हणजे काय होतं, त्याद्वारे काय होतं, ह्यांच्याकडे काय येतं पोषक अंश वगैरे येतात, जे स्वतःचे ह्यांचे आता समजा रस आहे ना, तर रसकडे काय होणार, स्रोतसाद्वारे ह्या पोषक अंशाद्वारे काय होणार, स्रोतसाद्वारे त्यांच्याकडे काय येणार आहार रस वगैरे येणार। मग त्या आहार रस पोषक अंश आहे, तर त्यांची काय होणार, स्रोतसाने काय होणार, ह्याची काय होणार वृद्धी पण होणार, म्हणजे यांचं पोषण पण होणार। त्यासोबत काय द्वारे ह्याचं काही वेळेस काय होतो, आहार रसापासून आता समजा नॉर्मली रसपासून काय होतं, रक्त तयार होतं। तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, जेव्हा रसपासून रक्त तयार होतो तेव्हा काही वेळेस मल पण इथं तयार होतो। आता मल बाहेर पडायचा आहे, आता मल बॉडीमधून बाहेर पडायचं, मग काहीतरी त्याला पाथ पाहिजे ना, म्हणजे काहीतरी ट्रॅक्ट पाहिजे, म्हणजे काहीतरी नलीची अशी सुविधा पाहिजे। तर ती काय होतं, तर इथून काय करतो, आता रसपासून काय होतं, आता मल बॉडीच्या बाहेर पडायचं आहे, जिथं कुठं मल समजा बाहेर काढायचं आहे, आपल्या कुठे आणणार आहे ते, की आपल्या इंटेस्टाईनपर्यंत आणायचं आहे। मग इंटेस्टाईनपर्यंत कुठून आणत देऊ, तर ते स्रोतसामधून आणून, मग रसपासून तो मल निघला तो इंटेस्टाईनपर्यंत येईल, पण तो कशा थ्रू येईल, तर स्रोतसा थ्रू येईल। मग ते कोण येईल, तर ह्याचा जो रसचा जो स्रोतस आहे तो काय करणार, दुसरा जो स्रोतस आहे तो मलाला घेऊन येणार। आणखी एक स्रोतस काय करतो, की याचा जो आहार रस पोषकांश आहे, जो आहार रस पोषकांश आहे तो काय करतो, आहार रसाकडून घेऊन येतो आणि स्रोतस कुठं रसाकडे आणतो, रस म्हणजे आपला रस धातूकडे आणतो, जो की रसासाठी काय असणार आहे, आपल्या जो आपले रसची काय करणार, वृद्धी करणार किंवा पोषण करणार आहे। अशा प्रकारे स्रोतस असतो। स्रोतसाचं मुख्य कर्म काय असतं, एक तर काय करणं, एखाद्या धातूचं काय करणं, पोषण करणं, म्हणजे पोषण करणं किंवा त्याचं वहन करणं। वहन म्हणजे कसं होणं, त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून नेणं। आता रस धातू तुम्हाला नॉर्मल माहिती आहे, पूर्ण शरीरामध्ये संचार करतो। त्यासोबत रक्त धातू, आता आपला माणूस असतो, असा माणूस असतो, आता त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये काय करतो, आता रक्त असतो, तर रक्त पूर्ण बॉडीमध्ये इकडं फिरतो, खाली जातो, वर जातो, इकडं जातो, कशा थ्रू जातो, काहीतरी असेल ना, ते स्रोतसा थ्रू जातो। म्हणजे काय होतं, कोणत्याही याचं काय करतो, पोषण करणं, कोणत्याही धातूचं पोषण असू द्या, त्याचं वहन असू द्या, किंवा त्याचं क्षय असू द्या, क्षय पण असू द्या, किंवा त्याच्यातला जो मल असतो तो मल पण बाहेर काढण्याचं काम हे सगळं स्रोतसा थ्रू चालतं। सर आम्हाला कळलं स्रोतसाद्वारे एवढं कर्म होतं, पण नेमकं स्रोतस म्हणजे काय एक सांगा ना। आता बाळा तुला एक सांगतो, आपला काय असतो गावाकडे, तुम्ही काय पाहिले सर, एक बोरवेल सिस्टीम पाहिले सर, की आपली एक विहीर असते आणि त्या विहीरमध्ये असं पाणी असतं। आता हे पाणी तिथे मोटर असते आपली, आणि इकडं काय असतं, आपलं शेत असतं। आता हे आपलं काय असतं, शेत असतं ना, आपल्या शेतात काय लावलं असं मस्त, आपण काय लावलं एकदम छान लावूया, आपण ऊस लावूया। आता ऊस आहे, आता इथेनॉल E20 आलं ना, त्यामुळे ऊस लावला। आता कारण की शेतकऱ्याला भाव येणार आहे इथेनॉल E20 मनाला हे सगळं, पण बघूया आपण आता काय बघूया, आता म्हणलंय सरकार तर देईन भाव, बघूया काय म्हटलं। आता बघा आपण ऊस लावला, आता ऊसाला आपल्याला पाणी द्यायचं, आता पाणी द्यायचं आहे, तर मग आता काय करायचं आपल्याला, आता E20चं फ्यूल होणार आहे, ते कशा होतं तुम्हाला नॉर्मल माहिती आहे, की काय इथेनॉलमध्ये काय असतं, कशापासून डेव्हलप होतो, ऊसापासून डेव्हलप होतो। आता ही कन्सेप्ट वेगळी, पण इथं आपलं मेन काय, आता विहिरी, आता विहिरीपासून काय करायचं आपल्याला, पाणी इकडं न्यायचं आहे, आता विहिरीपासून पाणी या शेतात न्यायचं आहे। मग कशी आपली इथं मोटर असते, आता पंप असतो आपला, आता पंपा थ्रू पाणी न्यायचं आहे। मग नंतर काय करतो आपण, पंपाला इथं काय करतो, एक पाईपलाईन केली असती, या पाईपलाईन थ्रू काय करतो आपण, इथं नेतो। मग इथं काय असतो, आपलं एक ओपन असतो, एक ओपनिंग काय असतं, चॅनल असतं, म्हणजे आपलं एक हुसास वगैरे म्हणतो आपण नॉर्मली, एक ओपनिंग चॅनल असतं, तिथं हा जे पाणी आहे ते पाणी काय करणार, तिथं बाहेर निघणार। आता नॉर्मली कसं होणार यामध्ये पाहायला गेलं, आता इथून हे पाणी, आता हे पाणी काय करणार, हे पंप काय करणार, पाणी घेणार, हे पंप इथून पाईप थ्रू असं जाणार आणि शेतात जाणार, मग हे पूर्ण शेताला जाणार। मग हे काय होणार, जे आपला ऊस वगैरे त्याचं काय होणार, याचं पोषण होणार, मग हे ऊस काय होणार, मोठा वगैरे होणार। जर पोषण ह्याला जर भेटलं नाही, तर हा ऊस काय होऊन जळून जाईल, याला काय पाणी वगैरे नाही भेटलं, याचा रास होऊन जाईल, क्षय होऊन जाईल आणि जळून जाईल तो। तर हे जो मधला जो पाहते, यामधला जो मधला पाहते, हे बघा इथून आणि इथला जो पाहते, जो काय करतो, वहन करण्याचं काम करतो, म्हणजे पाईपलाईन म्हणून काम करतो, की इथून हा पंपनी काय केला, पंप केला, वर पाणी फेकलं, पण जो मुख्य काय करतो, पाणी वाहून न्यायला लागलाय, असा वाहून न्यायला लागला आणि शेतापर्यंत न्यायला लागला। तर हे काय झाला, ह्यो पाईप आपला जो झाला तो ह्यो आपला झाला स्रोतस। मग स्रोतस काय करतो, एक पाईपलाईन वनी आपला
पूर्ण कनेक्शन बनवतो. एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत वाहून नेण्याचं काम, एका जागेपासून दुसऱ्या जागेकडे वाहून नेण्याचं काम हा कोण करीत असतो? स्रोतस काय म्हणते आपला स्रोतस करत असतो. तर अशा प्रकारे स्रोतसची पूर्ण कन्सेप्ट आहे, कळली असेल तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो काय म्हणताय की स्रोतस म्हणजे काय की आपलं एक पाईपलाईन होणे, आपलं जे तुम्ही गावाकडे कुठं पण पाहत असाल की जशा प्रकारे आपली एक पाईपलाईनची असते सिस्टीम असते की एका जागेवरून काय करते, एक मोटर पंप करते. पंप नाही म्हणत बरं मी, पंप केल्यानंतर जो वाहून करण्याचा पूर्ण जो आहे ना पाईप, जो जिथं काय होतं जो वाहून नेतो, तर तो जसा आहे ना म्हणजे तो आपला पाईप प्रमाणे जे ॲक्शन करतो तो आपला स्रोतस असतो. तो आपल्या बॉडीमध्ये स्रोतस असतो. की म्हणजे कसं की एका धातूपासून दुसरा धातू बनवणं, त्यासोबत काय करणं, आहार रसापासून काय करणं, एखाद्या धातूचं काय करणं, पोषण करणं, मग तो आहार रस त्या धातूपर्यंत नेणं, तर हा कोण करतो? स्रोतस करतो. तर अशा प्रकारे आहे. आणखी स्रोतसामध्ये कसं विविध धातूमध्ये मल तयार होतं, तर ते मल बॉडीपर्यंत बाहेर काढण्यापर्यंत जे कोणी वाहून येतं तर तो कोण असतो? आपला स्रोतस असतो. आता यामध्ये चॅप्टरमध्ये शिकायचं का आपल्याला, आता एका स्रोतसाची दृष्टी शिकायची. आता दृष्टी म्हणजे दृष्टी शिकायची. आता दृष्टी म्हणजे काय होणं, यांच्यात विकार होणं. दृष्टी म्हणजे काय होणं, याच्यामध्ये विकार होणं. आता विकार म्हणजे काय होणं की यांच्यामध्ये व्याधी तयार होणं. विकार म्हणजे तेच आपल्या चॅप्टरमध्ये शिकतं, स्रोतदृष्टीचे सामान्य लक्षणे. आता म्हणजे काय लक्षण असू शकतं की स्रोतसामध्ये दृष्टी वगैरे होऊ शकते, मग स्रोतसामध्ये विकार होऊ शकतो. तर असे काही तुम्हाला आहे पुढे शिकायचे, त्यामध्ये तुम्हाला इन डेप्थ मी सगळं काय सांगणार आहे. पण यामध्ये काय होतं की नॉर्मली कन्सेप्टमध्ये आपले जे स्रोतस आहे यांच्यामध्ये काय होतं, काहीतरी चेंजेस होतं आणि यांचे जे ॲक्शन असते, जे आपल्या काय म्हणते ज्यांचे नॉर्मल ॲक्शन असते, तर नॉर्मल ॲक्शन न होता त्याचं विकृत स्वरूपाचे ॲक्शन व्हायला लागते. तर ते आपल्याला इन डेप्थ या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. अशा प्रकारे आपलं चॅप्टर आहे, फुल इंट्रोडक्शन मी तुम्हाला सांगितलं आहे. आता या चॅप्टरला सुरुवात करूया. तर समजलं या चॅप्टरचं मेन काय काय नाही. आता बघूया या चॅप्टरमध्ये काय सांगितलं. आता बघा सुरुवातीची कन्सेप्ट आहे. आता त्याचं आपण इंट्रोडक्शन बघूया. आता मुख्य काय सांगितलं आहे. आता बघा आपल्याकडे काय म्हटलं आहे की जे आपले रस, रक्त, मांस इत्यादी जे 7 धातू असतात, जे रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू असतात. त्यासोबत 3 मल असतात. कोणकोणते मल असतात? मूत्र, पुरुष आणि स्वेद हे आपले 3 मल असतात. ते काय असतात? त्यासोबत आणखी आपले 3 दोष असतात, जसे की वात, पित्त आणि कफ. आता यामध्ये काय सांगितलं आहे, जे रस, रक्त, मांस इत्यादी 7 धातू आहे त्यासोबत हे त्रिमल आहे, मूत्र, पुरुष आणि स्वेद. हे काय म्हटलं, सर्व स्रोतसे प्रकुपित वात, पित्त, कफ यांनी दूषित होता. आता काय होतं नॉर्मल तुम्हाला माहिती आहे, जर वात, पित्त, कफ हे काय होते दोष असतात आपलं, वात, पित्त, कफ हे जर नॉर्मल साम्य अवस्थेत असतील तर काय होतं, बॉडीमध्ये काही व्याधी तयार होणार नाही, काही नाही. पण हे जर जेव्हा प्रकुपित होतात तर प्रकुपित झाले तर जे आपले दुष्य आहेत. आता दुष्य म्हणजे काय असतो, जे वात, पित्त, कफ सोडतात सगळे काही बॉडीमधले भाव पदार्थ आहेत. बॉडीमध्ये जेवढे काही रिमेनिंग पार्ट आहे वात, पित्त, कफ सोडतात तर हे सगळे काय भाव पदार्थ आहेत. आता ते प्रकुपित झाले तर ते जे भाव पदार्थ आहेत ना आपले, सप्तधातू असू द्या, त्रिमल असू द्या, तर ह्यांना काय करतात, हे काय करतात, त्यांना मलिन करतात, म्हणजे ह्यांच्यामध्ये विकृती तयार करतात. मग ह्यांची जे नॉर्मल जी ॲक्शन असते, नॉर्मल ॲक्शन व्हायची म्हणलं ती नॉर्मल ॲक्शन होईल का? आता नॉर्मल तुम्हाला सांगतो की आता तुमच्या जर डोक्यामध्ये काही नसेल वगैरे की तुम्ही तुमचा छान अभ्यास वगैरे करणार, पण तुमच्या डोक्यामध्ये जर जास्तचा कोणी केअर कचरा आणून टाकला की भीव घातलं मनामध्ये की तुझ्या डोक्याला असं ताण आहे, तू असं आहे, हे तसं एक्स्ट्राचं बाहेर हे चाललंय ते चाललंय, पण तुमची जे नॉर्मल तुम्ही अभ्यास करणार होते अभ्यास करणार आहे का? त्याच प्रकारे जे स्रोतसामध्ये काय केलं, त्या प्रकोपित दोषाने काय आता स्वतःचा कचरा आणून त्यांच्यामध्ये टाकला तर त्यांची जे नॉर्मल ॲक्शन होणार होती नॉर्मल ॲक्शन होईल का? तर नाही. तर त्यांच्यामध्ये काय होतं, विकृती आल्यामुळे त्यांची जी ॲक्शन नॉर्मली व्हायची होती तर ॲक्शन नॉर्मली होत नाही. तर तेच म्हटलं ते प्रकोपित दोष काय करतात, वात, पित्त, कफ हे काय करतात, यांना दूषित करतात. मग दूषित केलं म्हणून ह्यांना काय होतं, हे आता दूषित झाले ना की रस, रक्त, मांस म्हणजे 7 धातू त्यासोबत 3 मल दूषित झाले, म्हणून या जे भावपदार्थ यांना आपण काय दूष्य म्हणतो असतो. म्हणून या भावपदार्थ म्हणजे जे वात, पित्त, प्रकोपित दोषांद्वारे जे दूषित होतात त्यांना आपण दूष्य म्हणतो. प्रकोपित दोषांद्वारे जे दूषित होतात म्हणून आपण त्यांना भावपदार्थांना दूष्य म्हणत असतो. समजलं दूष्याची कन्सेप्ट. आता बघा आणि काय म्हटलं, आणि पुढे बघूया काय म्हटले. आता बघा, शरीरातील दोष वगळून जे भावपदार्थ सर्वांनी दुष्ट होण्यासारखे असतील त्यांना दुष्य असे म्हणावे. आता काय म्हटलं, शरीरातील जे दोष आहेत आपले, जे 3 दोष आहेत, जे वात, पित्त, कफ, ते वगळून जे भावपदार्थ दुष्ट म्हणजे काय म्हणतात, दुष्ट म्हणजे काय म्हणतात, जे काय होते दूषित होतील, म्हणजे त्यांच्या नॉर्मली त्यांच्या ॲक्शनमध्ये काय होईल, काहीतरी विकृती येईल तर दुष्ट होतील, तर ते जे आहेत ना तर त्यांना काय म्हणावं, सगळ्यांना दुष्य असं म्हणायचं सांगितलेलं आहे. त्या भावपदार्थांना दुष्य म्हणायचं सांगितलेलं आहे. समजलं. आता पुढे बघूया आणखी काय म्हटलंय. आता हे खूप महत्त्वाचं बरं का. यामध्ये काय सांगितलंय, जी व्याधी निर्मिती असते तर व्याधी निर्मितीमध्ये काय म्हटलं, जी स्रोत विकृती, तर ह्याला महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे, महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे की महत्त्वाची घटना मानलेली आहे. का बरं मानलेली आहे? आता व्याधी निर्मितीमध्ये नॉर्मल तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा बॉडीमध्ये व्याधी निर्मिती होती तर व्याधी निर्मितीला मुख्य कारणीभूत कोण असतो, तर तुम्हाला विचारतो कोण असतो, नॉर्मल सांगा ना, विचार करा ना. आतापर्यंत शिकत आलो आपण, काय शिकत आलो, हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. आता यामध्ये शिकलो आपण, त्यामध्ये काय असतो, नॉर्मल कोण असतो, त्यामध्ये तुम्हाला ध्यानात येत असेल, त्यामध्ये जो आपला हेतू आहे तर हेतू नॉर्मल काय असतो, व्याधी निर्मितीला कारणीभूत असतो. म्हणजे हेतू काय करतो, नॉर्मली कोणत्याही जे व्याधीचा असतो कारणीभूत तो आपला हेतूच असतो. तर हेतूच्या
जास्त हेतूच्या काय संपर्कात आल्यामुळे हेतूमुळे आपल्या बॉडीमध्ये व्याधी क्रिएट होत असतो. तर तेच म्हटलं त्यासोबत आणखी जो आपला स्त्रोत विकृती जर काय होतं, नॉर्मल जे आपले 7 धातू आहेत, नॉर्मल 7 धातू 3 मलधुरू आहेत. तर नॉर्मल जे आपले 7 धातू आहेत, तर 7 धातूमधले आपल्या त्यांचे काय असते, हे आपला रसचा धातू, रक्ताचा धातू, मांसाचा धातू, अस्थि, मज्जा, शुक्र, आपल्या 7 धातू आहेत. तर ह्यांचे जे स्त्रोत असतात, ह्यांच्याकडे जे येणारे काय असतात, हे पाईपलाईन असतात. ह्यांच्या पाईपलाईनमध्ये आता नॉर्मली काय झालं, दूषित काय झालं, पाईपलाईनमध्ये अडथळा आला. नॉर्मली आपण अडथळा समजूया नॉर्मल समजण्यासाठी. आता अडथळा जर आला तर त्यांचे पुढचं जे कर्म होणार ते होईल का. आता तुम्हाला सांगतोय की आता आपल्याकडे असे 7 गाव आहेत. आता 1 गाव, 2 गाव, 3 गाव, 4 गाव, 5 गाव, 6 गाव, 7 गाव असे नॉर्मली. आता एक गावाचं दुसऱ्या गावावरती कार्य डिपेंड आहे, दुसऱ्या गावाचं तिसऱ्या गावावरती कार्य डिपेंड आहे, चौथ्या गावाचं 5व्या गावावरती, जसं की तुम्ही म्हणता ना जिल्ह्याचं तालुक्यावरती, तर तालुक्याचं गावावरती, असे आपापले कार्य असतात की आपापले काय म्हणतात की आपापले कार्य ठरलेलं असतं. आणि त्यासोबत मग सगळ्या जिल्ह्यांचं कार्य मिळून काय असतं, एक मेन आपलं काय असतं. जसं की आपले 11 जिल्हे एकत्र आले तर आपला मराठवाडा झाला. तर मराठवाडा आणखी असे जे वेगवेगळे जे विदर्भ झालं, मराठवाडा झालं, पश्चिम महाराष्ट्र झालं, त्यानंतर असे जे आपले हे झाले एकत्र आले तर आपलं महाराष्ट्र तयार झालं. अशा प्रकारे एकामेकावरती सगळ्यांची काय असते, चेन डिपेंड असते. तर त्याच प्रकारे काय झालं, आता हे आपले 7 गाव आहेत. आता 7 गावापर्यंत इथून पाणी आणायचं होतं. ह्यांना काय मेन काय पाणी. आता हे पाणी सगळ्यांना लागतं. काय अन्न वस्त्र निवारा, तर त्यामधलं आपलं पाणी काय मूळ आपली गरज आहे. तर आता ह्यामध्ये पाणी काय आपलं पाणी. आता हे गावाला जर भेटलं नाही, मधात जी पाईपलाईन होती त्यांची पाईपलाईनमध्ये काय झालं, ब्लॉकेज तयार झाला, अडथळा आला. आता जे या गावाला पाणी नाही आलं तर पुढच्या गावाला पाणी जाईल का, तर नाही. त्याच्या पुढच्या गावाला अडथळा आला, त्याला पाणी जाईल का, नाही. त्याच्या पुढच्या गावाला पाणी भेटेल का, नाही. मग त्यांचे जे कर्म होणार होते तर ते कर्म त्यांचे प्राकृत होतील का, तर नाही. तर तीच कन्सेप्ट आहे इकडं. आता कसं म्हटलं, व्याधी निर्मितीकरिता ज्या निर्णय घटना कारणीभूत आहेत त्यातील काय म्हटलं, स्त्रोत विकृती, म्हणजे स्त्रोतसामध्ये काय होणं, विकृती येणं, म्हणजे काहीतरी अडथळा वगैरे येणं, विकृती येणं. तर ही एक काय महत्त्वाची आपल्याला घटना मानलेली आहे. जसं की काय म्हटलं, 7 गावं, त्यामध्ये जी पाईपलाईन आहे, पाईपलाईन जर ब्लॉकेज झाली, मधातून जर ब्लॉकेज झाली तर पुढं पाणी जाईल का त्यांना, मग ते ब्लॉकेज झाले, पुढं काही काम जाईल का. तर त्या प्रकारे ह्या स्रोतसामध्ये काय झालं, विकृती आली, काहीतरी अडथळाला विकृती आली. तर ती महत्त्वाची काय म्हणते, मग बॉडीमध्ये काय होईल, तर ते जे आपले काय कर्म होणार ते पुढचे होणार नाही. त्यामुळे व्याधी निर्मिती करता ही महत्त्वाची सांगितली. त्यामुळे बॉडीमध्ये काय होऊ शकतो, डिसीज क्रिएट होऊ शकतो. आता आपल्याला हा महत्त्वाचा श्लोक आला, हा पाठ करा, तुम्हाला ध्यानात ठेवा. आता काय म्हटलं बघा, यत्र संघ ख वैगुण्यात व्याधीह तत्र उपजायते. तर अशा प्रकारे आपला हा श्लोक आला. म्हणजे काय म्हटलेलं आहे इथं, आता इथं नॉर्मल पाहतात, इथं विसर्ग संधी झाली, इथं उपजायते. आता हा बघा ऊचा काय झाला, प्लस ऊचा ओ झाला आहे. तुमची इथं काय गुणसंधी वगैरे झाली आहे. त्यानंतर अशा प्रकारे संधी, सर मागच्या वर्षी संस्कृत झाला, आता पुढे शिकवत बसायला लागले. आज सांगतो रे बाबा, येतं रे बाबा संस्कृत, ते पण सुरू असते, लेक्चर वगैरे आपलं दोन्ही सुरू असतं म्हणून सांगतो, दुसरं काय नाही. आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता बघा ख, आता ख म्हणजे काय, आकाश. आता ख म्हणजे नॉर्मल काय सांगतात इथं बघा, यत्र संघ ख वैगुण्यात. ख वैगुण्यात म्हणजे काय म्हटलं, आता ख नॉर्मल तुम्ही जे पंचमहाभूत शिकले होते, तर हा ख कोणाला आला होता, तर ख आला होता तिकडे आपलं आकाश महाभूताला हा शब्द आला होता, आकाश महाभूताला शब्द आला होता. आता इथं काय म्हटलं, ख वैगुण्यात. ख वैगुण्यात म्हणजे ख मध्ये जर वैगुण्य आलं. आता ख कसं आलं, नॉर्मल तुम्हाला सांगतो, ख म्हणजे आकाश महाभूत, आणि जे आपले स्रोतस असतात. आता स्रोतस म्हणजे कसे, आपले पाईपलाईन असते. आता पाईपलाईनमध्ये तुम्ही नॉर्मल पाहता की अशी पाईपलाईन आहे, तर ह्याच्यामध्ये काय पाहता तुम्ही, इथं काय पाहता, इथं स्पेस पाहता, म्हणजे पूर्ण कॅव्हिटी पाहता. आता कॅव्हिटी कशामुळे, तर कॅव्हिटी कशामुळे याची, पूर्ण हे आकाश महाभूतामुळे कॅव्हिटी. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, जो आपला आकाश महाभूत आहे त्याला स्रोतस मानलेला आहे. जे आकाश महाभूताची द्रव्य असतं, आकाशीय द्रव्य म्हणतो आपण याला. तर जे आकाश महाभूताच्या आधिक्याचे द्रव्य, म्हणजे यामध्ये कॅव्हिटी आहे ना, स्रोतसामध्ये कॅव्हिटी असते, तर त्यामुळे आपण जे आकाश महाभूताचे द्रव्य असतात त्याला आपण स्रोत असं मानता होतं. आणि त्यामध्ये जर वैगुण्य आलं, म्हणजे आकाश महाभूताचं ख वैगुण्यात आलं, तर व्याधी तत्र उपजायते, म्हणजे बॉडीमध्ये काय होतो, व्याधी उत्पन्न होतो. समजलं, तीच कन्सेप्ट आहे, दुसरं काही नाही यामध्ये. आता बघा काय म्हटलं, क म्हणजे आकाश व शरीरातील आकाशीय द्रव्य म्हणजे स्रोतस म्हटलेलं. MCQ येऊ शकतो बरं, की कोणता द्रव्य, कोणता महाभूतातील द्रव्य स्रोतस आहे, तर कोणता आकाशीय द्रव्य तो काय आपला स्रोतस मानलेला आहे. MCQ साठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे इथं पॉईंट मी एक्स्ट्रा लिहिलेलं असतं. नंतर बघा काय म्हटलं, शरीरात जेवढे काही भावविशेष आहे तर तेवढे स्रोतस आहे. आता नॉर्मल तुम्हाला जे सांगितलं, शरीरामध्ये जेवढे काही भावविशेष आहे, आता भावविशेष म्हणजे काय, जेवढे काही दुष्य आहेत, जेवढे काही दुष्य जे काय होतं, दोषाने दूषित होतात, तर तेवढे जे काय होतात ते सगळ्यांचे काय असतात, स्रोतस असतात. त्यांचे काय असतं, सगळ्यांचे स्रोतस असतात. बॉडीमध्ये तुम्हाला सांगतो, नॉर्मली आपले 3 दोष सोडले, 3 दोष सोडले, ते 3 दोष सोडून जेवढे काही राहिले रिमेनिंग पार्ट असतात ते सगळे काही किती असं भाव जे पदार्थ असतात आपले, म्हणजे भाव पदार्थ वगैरे बॉडीतले म्हणतो आपण, तर ते अनलिमिटेड असतात, असंख्य असतात. फक्त 3 दोष सोडून द्या, जेवढे काही भाव पदार्थ राहिले तर ते पूर्ण काय असतं, आपले असंख्य असतात, अनलिमिटेड बॉडीमध्ये असतात. म्हणजे आणि त्यांचे अनलिमिटेड असले तर त्यांचे स्रोतस म्हणजे त्यांच्या ज्या नलिका म्हणतो आपण, म्हणजे वाहून नेणारे त्यांना, तर ते आपण किती असतात, अनलिमिटेड असतात. म्हणजे नॉर्मल तुम्ही जर पाहायला गेले
काय होईल की अनलिमिटेड गाव असेल तुमच्याकडे, खूप मोठे गाव असतील तर तुम्ही समजा एक काय म्हणते एक जिल्हा अधिकारी IAS आहे तुमच्याकडं. आता तुमच्याकडे नॉर्मली जर अनलिमिटेड एका जिल्ह्यामध्ये 100पेक्षा म्हणजे खूप सारे तुम्हाला न मोजणे इतके गाव आहे तर तुम्हाला तिथून काय करायचं, सगळ्यांना काय करायचं, काहीतरी पाठवायचं. मग काय पाठवायचं, काहीतरी समजा रस्ता पाठवायचा आहे, तर मग रस्ता पाठवायचा तर मग लय मोठे गाव आहेत म्हणलं तुम्हाला जी मोजता येत नाही तर सगळ्या गावाचे काय म्हणता येईल की तेवढे रस्ते असतील, त्या जाण्याचे तेवढे रस्ते असतील. तर त्याच प्रकारे आहे कन्सेप्ट की जेवढे काही शरीरामध्ये भावविशेष असेल तर तेवढे काही स्रोतस असतात. आता पुढं बघूया कसं म्हटलं आहे. आता बघा काय पुढं आलं की बघा स्रोतस म्हणजे प्रवाह. आता प्रवाह म्हणजे नॉर्मल सांगतो, प्रवाह म्हणजे काय असतो, फ्लो असतो. आता काय असतो स्रोतस, काय असतो एक फ्लो असतो. म्हणजे काय होतं तुम्हाला नॉर्मल सांगतो. आता ही आपली काय असतं, ही आपल्या नॉर्मली काय झालं आपलं स्रोतस, एका धातूचा समजा नॉर्मली हा रस धातूचा स्रोतस, आपला हा रस धातू झाला. आता काय झाला, हा इकडे येतो रस धातूचा हा स्रोतस झाला, रस धातूचा. आता काय होतं की हा प्रवाह म्हटलं, ह्यामध्ये फ्लो म्हटलं. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो हा काय करणार, एक पाईपलाईन आहे तर ह्याच्याकडे जो येणार आहे तो वाहून नेणार आहे. आता हा काय करणार, ह्याच्याकडे जे येईल तो काय करेल, वाहून नेईल. ह्याच्याकडे जे पण येईल, आता समजा आहार पोषक अंश आला तर वाहून नेला. दुसरा जर स्रोतच असला त्याच्याकडे मल जर आला, त्याच्याकडे काय आला, मल आला, तो मल तो काय करेल, वाहून नेईल, बॉडीच्या बाहेर नेईल. मग ते काय म्हटलंय, जो हा प्रवाह आहे ह्याची काय असते, हा काय करतो एक यंत्रणा. आता नॉर्मल तुम्हाला जे सांगितलं होतं की आता बघा एक सांगितलं होतं मी तुम्हाला की ही विहीर आहे आपली. आता ही विहीर आहे आपले शेत आहे. आता ही विहीर आहे आपली शेत आहे. आता शेतामध्ये आपलं काय होतं, ऊस होता. शेतामध्ये काय होतं, ऊस होता आपल्या. आता तुम्हाला सांगितलं होतं इथं मी आपण काय लावलं होतं, पंप लावला होता. जी आपली मोटर होती ती आपली पाणी वगैरे फेकणार होती. आता काय होतं, आपली पंप लावला होता तर इथून काय होती, आपली पूर्ण काय होती, ही आपली पूर्ण सिस्टीम होती. अशा प्रकारे इथून असं पाणी येणार होतं आणि अशा प्रकारे जाणार होतं. आता नॉर्मल सांगतो इथं बघा पूर्ण ही यंत्ररचना होती. इथं ही मोटर लावली, ही मोटर काय करणार, पाणी पंप करणार आणि पुढं ढकलणार. आणि मग पुढं ढकलणार ती काय करणार, पूर्ण शेतात जाणार, पूर्ण हे काय करणार, झाडाचं काय करणार, संगोपन करणार, पोषण करणार. तीच प्रकारे कन्सेप्ट म्हटलं की आता काय होतं, जे काही आपले स्रोतस आहे, आपण स्रोतस या पाईपलाईनला मानलं होतं, हे स्रोतस आहे. ते स्रोतस काय करता, एक यंत्ररचना म्हणजे यंत्र काय म्हटलं आपण, यंत्रणेतून म्हणजे एक सिस्टीम थ्रू चालतं. जसं की इथं काय सिस्टीम, काय इथं मोटर आहे. आता नॉर्मली जर मोटर नसलं तर स्रोतसच काय फायदा होईल, काय पाईपलाईनचा फायदा होईल का, नाही ना. तर पाईपलाईन जर पडली तर पाईपलाईनमध्ये पाणी येईल का, नाही. तर मेन काय इथं यंत्र आहे, म्हणजे काय यंत्रणा महत्त्वाची, जी पूर्ण जी सिस्टीम आहे ही महत्त्वाची. कारण की या सिस्टीम थ्रू काय होणार, पाणी येणार, या सिस्टीम थ्रू पाणी इथं येणार आणि पाणी असं पुढे येता मग या पाईपलाईनमधून काय होणार, इकडे शेतात जाणार. मग इथं महत्त्वाची काय, इथं सिस्टीम महत्त्वाची. काय स्रोतच आहे, पण यंत्रणेशिवाय स्रोतच चालेल का, आता नाही. तर तुम्हाला मुख्य काय तुमची यंत्रणा, जी स्रोतच काय जो काही हे प्रवाह वगैरे करतो, जो काही वाहून नेण्याचं काम करतो तो हे काय ज्या यंत्रणेतून करतो, एका सिस्टीम थ्रू करतो. म्हणून या यंत्रणेला सुद्धा पण एक स्रोतच म्हटलं जातं. ही जी यंत्रणा आहे पूर्ण, जसं की बॉडीमध्ये जी आपली पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याला सुद्धा एक काय म्हटलं, स्रोतसच म्हटलं जातं. एका स्रोतसा अंतर्गत एक सिस्टीमला म्हटलं जातं. ह्याला पण एक सिस्टीमलाच काय म्हटलं जातं, स्रोतस म्हटलं जातं. तर तेच असं आहे पूर्ण त्याला. आणखी बघा पुढं काय म्हटलं की स्रोतसाशिवाय कोणत्याच भावपदार्थाची उत्पत्ती, आता म्हटलं ना कोणत्याच स्रोतस असेल तर कोणतेच भावपदार्थ असेल बॉडीमध्ये. आता हा काय झाला, आपला माणूस आहे काय झाला, त्यामध्ये 7 धातू आहे. 7 धातू कोणकोणते, रस रक्त मांस अस्ति माझे शुक्र, रस रक्त मांस मेदा अस्ति माझे शुक्र, रस रक्त मांस मेदा अस्ति माझे शुक्र, रस्ता रक्त काय रस रक्त मांस मेदा अस्ति माझे शुक्र. अशा प्रकारे आहे आपले. तर ते नॉर्मल जर पाहायला गेलं तर हे आपले काय झाले, 7 काय झाले भावपदार्थ झाले. 7 भावपदार्थ झाले. आता नॉर्मल जर पाहायला गेली उत्पत्ती, आता कुठंतरी काय होणार, उत्पत्ती होणार. जसं की रसापासून काय होणार, रक्त होणार, रसापासून रक्त होणार, रसापासून रक्त होणार, रसापासून रक्त होणार, रसापासून रक्त होणार. आता ह्यामध्ये काय होणार, जी उत्पत्ती, तर उत्पत्तीची काय होती, स्रोतच होऊ शकत नाही. कारण की काय होणार आहे की हा जो रस आहे, रस धातू हा ह्या धातूमध्ये जाणार, रक्त धातूमध्ये. हासाल काय नाही झालं, जास्त काय नाही, जस्ट किडिंग पार्ट, जस्ट सांगासाठी, दुसरं काय नाही यामध्ये. आता बघा रसामधून रक्तापर्यंत झालं, रसाकडून रक्ताकडे गेलो आपण. ह्यामध्ये काय झालं आपलं की आता ही जी उत्पत्ती होती तर ही स्रोतसा थ्रूच होती. म्हणजे एका स्रोतसातून दुसऱ्या स्रोतसाकडे वाहून येत होतो आणि ते काय एका धातूपासून दुसरा धातू तयार होतो. त्यासोबत एका धातूकडून दुसऱ्या धातूकडे वहन जायचं असेल तर वहनसुद्धा होतं, किंवा आहार पोषक अंश असेल किंवा मल असेल यांचंसुद्धा वहन होतं, किंवा एका धातू क्षय असेल तर हे सगळं काय होतं, स्रोतसाशिवाय सगळं होतं. स्रोतसानेच होतं. तर ते काय म्हटलं, स्रोतसाशिवाय कोणतंच होऊ शकत नाही. त्यामुळे स्रोतसाला महत्त्व दिलं. आणि काय म्हटलं, प्रत्येक धातूची उत्पत्ती, वहन, पोषण, त्यानंतर त्याचे दुसऱ्या धातूत रूपांतर, त्याला आपण परिणमन काय म्हणतो आपण त्याला म्हणतो. त्यानंतर त्यांचा नाश अथवा मलांचे पोषण, विसर्जन या सर्व गोष्टी या पोकळी असलेल्या यंत्रणेमार्फत होतात, म्हणून याला स्रोतस म्हटलं जातं. तर बघा काय म्हटलं की खूप छान अशी व्याख्या दिली की प्रत्येक धातूची उत्पत्ती, ही व्याख्या खूप छान आहे. प्रत्येक धातूची उत्पत्ती, वहन, पोषण व त्याचे दुसऱ्या धातूत रूपांतर म्हणजे त्याला परिणमन आपण असं म्हणतो, किंवा त्यांचा नाश म्हणतो, अथवा मलांचे पोषण, विसर्जन या सर्व गोष्टी एका पोकळी असलेल्या यंत्रणेमार्फत होतात, म्हणून याला आपण स्रोतस असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्या स्रोतसाची व्याख्या आहे. इन डिटेल आहे, छान प्रकारे आहे.
पाठ करून ठेवा. छान प्रकारे या स्रोतसाची कन्सेप्ट आहे. आता बघा काय म्हटलं पुढं, स्रोतस विकृती झाल्यास त्याच्याशी संबंधित भावपदार्थही विकृती होते. आता नॉर्मल तुम्हाला सांगतो, आता काय होतं, आपले जे 7 धातू आहेत, आता हा आपला रसधातू, हा रक्तधातू, हा ते आता तुम्हाला सांगितलं ना 7 गाव होते. आता इथली जर पाईपलाईन जर बंद झाली तर पुढचं ह्यांचं काय सगळे कार्य बंद पडून जाते. तर त्याच प्रकारे जर एखाद्या धातूचा हा काय असतो, स्रोतच असतो, आता ह्याच्याकडे जो आहार पोषक अंश येणार होता ह्याची काय करणार डेव्हलपमेंटसाठी, तर हा काय झाला ह्याच्यामध्ये विकृत झाली, ह्याच्यामध्ये काहीतरी काय झालं विकृती झाली, काहीतरी काय चेंजेस वगैरे झाले, विकृत झाली, तर अडथळा आला. त्यामध्ये जे होणार पुढचे जे धातू आहेत ह्याचा जो भावपदार्थ असणार आहे त्याच्या भावपदार्थामध्ये पण सुद्धा विकृती येणार. तेच म्हटलं स्रोतस विकृत झाले त्याच्या संबंधित भावपदार्थाची विकृती होती. नंतर काय म्हटलं, आता स्रोतस कसे असतात, आपल्या स्रोतसाचे आता सांगितले. आता स्रोतस नॉर्मल कसे असतात, एकदम स्थूल, म्हणजे स्थूल एकदम मोठ्या स्वरूपाचे पाहायला मिळतात, एकदम अणु स्वरूपाचे पाहायला मिळतात. त्यासोबत आणि काय म्हटलं, स्थूल म्हणजे कसं म्हणतात, अशा स्वरूपाचे म्हणतात आपले, सॉरी नॉर्मली असे स्रोतस असे स्रोतस पाहायला मिळतात मोठे. त्यानंतर असे थोडे बारीक स्वरूपाचे पाहायला मिळतात. त्यासोबत गोल आपल्या स्रोतस पाहायला मिळतात. त्यासोबत आपल्याला लांबट म्हणजे एकदम अशा प्रकारचे असे स्रोतस पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये आपले स्रोतस आपल्याला पाहायला मिळतात. ते ध्यानात ठेवा, स्थूल आहे, अणु आहे, गोल आहे, लांबट, अशा प्रकारचे अनेक धातूंचे स्रोतस असतात. आणि काय म्हटले, त्याचा रंग त्या स्रोतसावर असतो. म्हणजे आता काय असतं, नॉर्मल तुम्हाला सांगतो, जसा धातू तसा स्रोत, जसा धातू तसा स्रोत, जसं की जसा देश तसा वेश, जसा देश तसा वेश, तसा धातू तसा स्रोत. आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे रक्त, आता रक्त कसा असतो, आपला रक्त लाल असतो. आता रक्त लाल असतो किंवा याला नॉर्मल तांबडा सुद्धा म्हणतो आपण, याला नॉर्मली आयुर्वेदच्या भाषेमध्ये गेलं तर तांबडा सुद्धा म्हणतो. आता कसं म्हटलंय, रक्त धातू स्रोतस, मग जसा धातू तसा स्रोत, जसा देश तसा वेश. मग इथं काय म्हटलंय की रक्त धातू स्रोतस काय म्हटलंय, तांबड्या रंगाचे असते. रक्त धातू तांबड्या रंगाचा असतो तर त्याचा स्रोतस पण तांबड्या रंगाचा असतो. तर आता मी तुम्हाला नॉर्मली विचारतो, शुक्र धातू आपला कसा आहे रंगाला, तर पांढऱ्या रंगाचा आहे. तर त्याचा काय स्रोतस कसा असेल, तर पांढऱ्या रंगाचा आपल्याला त्याचा स्रोतस पाहायला मिळेल. तुम्हाला एमसीक्यू सुद्धा येऊ शकतो. तर स्रोतस आपल्याकडं काय, रक्तधातू जर आपल्याकडं काय म्हटलंय, रक्तधातू आपल्याकडे तांबड्या रंगाचा आहे, तर त्याच्याकडे स्रोतस कसं आहे, किंवा रक्तधातूचा स्रोतस कोणत्या रंगाचा आहे, तर तांबड्या रंगाचा आहे. अशा प्रकारे येऊ शकतो, काही पण येऊ शकतं. त्यामुळे एमसीक्यू खूप छान यावरती बनतात. आणखी बघा काय म्हटलं, शरीरातील भावपदार्थ असंख्य आहे. आता तुम्हाला नॉर्मल म्हटलं 3 दोष जर सोडले तर बॉडीमध्ये जे काही भावपदार्थ आहे ते अनलिमिटेड असतात. आता काय म्हटलं, शरीरातील भावपदार्थ असंख्य, चरकांनी काय म्हटलं असंख्य असतात. चरकांनी काय केलं की स्रोतविमान, हे ध्यानात ठेवा बरं, हे खूप नाव छान आहे. स्रोतविमान अध्यायात प्रमुख 13 स्रोतस मानले. स्रोतविमान अध्यायात 13 स्रोतस मानले. त्यामध्ये 7 धातू आणि 3 मल मानले. 7 धातू आणि 3 मल, 7 धातू आणि 3 मल. त्यासोबत आणि काय म्हटले, प्राण, अन्न आणि उदक असे 13 स्रोतस मानले. काय मानले की बघा, काय मानले, प्राण, अन्न आणि उदक असे 13 स्रोतस मानले. बघा 7 आणि 3 10 आणि 3 प्राण, अन्न आणि उदक असे टोटल 13 स्रोतस मानलेले आहेत. अशा प्रकारे आपल्या चरकांनी स्रोतविमाने अध्यायात असे 13 स्रोतसाचे वर्णन आले. आता पुढे बघूया आणखी काय म्हटले. तसेच वात, पित्त, कफ यांचे त्रिदोषित सर्व शरीरात संचार करत असल्याने यांचे वेगळे स्रोतचं वर्णन केले नाही. जे वात, पित्त, कफ हे पूर्ण बॉडीमध्ये काय करतात, संचार करतात. यामधला वात मोबाईल असतो, पित्त आणि कफ इमोबाईल असतात. तर हे तिन्ही दोष असतात आपल्यामध्ये. यामध्ये शरीरात संचार करीत असल्याने त्यांचे वेगळे स्रोतस मानलेले नाही. आणखी काय म्हटले, सत्व म्हणजे मनाचे वेगळे मनोह स्रोतस असते. आता काय म्हटले, काय नॉर्मल तुम्हाला मध्ये आता सत्व जो असतो ना मनाचा, हा गुण मानलाय, तर सत्वलाच काय म्हटलंय, मनाचं मनोह स्रोतस मानलेलं आहे. त्यामुळे हा पण एमसीक्यू येऊ शकतो. तुम्हाला ध्यानात ठेवा, जो सत्व मनाचा गुण आहे तर त्याला काय म्हटलंय, मनाचा मनोह स्रोतस मानलेला आहे. आणखी काय म्हटलं, आचार्य चरकांनी मानलेलं आहे बरं, हे ध्यानात ठेवा. आणि जेव्हा स्रोतस हे प्राकृत असतात तेव्हा कोणताही विकार होत नाही. नॉर्मल तुम्हाला सांगितलं, जेव्हा स्रोतस प्राकृत होत असतात तेव्हा कोणताही विकार होत नाही. जेव्हा स्रोतसामध्ये विकृती येते तेव्हा बॉडीमध्ये त्या धातूमध्ये किंवा त्या भावपदार्थामध्ये विकृती येते. आणखी बघा पुढे काय म्हटले, आता आपल्या आचार्य चरकांनी 13 स्रोतस मानले होते, तर आचार्य सुश्रुतांनी किती मानलेले, 11 स्रोतस मानलेले. यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांचं जे आचार्य सुश्रुतांनी कोणता धमनी व्याकरणीय अध्याय, ध्यानात ठेवा हे अध्यायच ना खूप महत्त्वाचे, धमनी व्याकरणीय अध्यायात फक्त 11 स्रोतसाचे मानले वर्णन केले. आता 11 कसे केले, त्यांनी नॉर्मली जे आपले चरकांचे आपले 13 होते तर त्यांनी काय केलं, यांनी अशी फोड केली 10 + 3. आता 3च्या रिप्लेसमेंटमध्ये 1 ह्यांनी काय केलं आहे, आचार्य आपले जे सुश्रुत आहे या 3च्या रिप्लेसमेंटमध्ये 1च मानलेलं आहे. हे जे 3 आहेत तर 3च्या बदल्यात 1 मानलं. ह्यांनी 10 तर कॉमन मानले, दोघांमध्ये 10 कॉमन आहे, पण हे जे 3 होते 3च्या कॉमनमध्ये 1 मानलेला आहे. आता बघ कसं म्हटलंय, ने काय म्हटलं, 11 स्रोतसाचा निर्देश केलाय. चरक वर्गीकरणातील अस्थि, मज्जा आणि स्वेदव, हे ध्यानात ठेवा बरं, हे खूप महत्त्वाचं आहे. काय अस्थि, मज्जा आणि स्वेदव हे 3 स्रोतस गाळून या 3च्या जागी आर्तव स्रोतस कोणी मानलेला, आचार्य सुश्रुतांनी मानलेला आहे. की चरकांचे अस्थि, मज्जा आणि स्वेदव हे 3 स्रोतस गाळून त्या जागी आर्तव स्रोतस त्यांनी ज्यादा मानलेला आहे. तर हे झालं तुम्हाला 10 + 3 10 कॉमन आहे. 3च्या जागा यांनी सुश्रुतांनी 1 मानलेला आहे, कोणता, आर्तव स्रोतस मानलेला आहे. आता एक मुख्य कन्सेप्टने कसे असेल, जे काही स्रोतस आहे मागच्या काही वर्षी तुम्ही शिकवलेले ॲनाटॉमीमध्ये शिकलेले, प्रत्येक स्रोतसाची 2 मूलस्थान असतात. तर मूलस्थान म्हणजे काय, त्यांचे ओरिजिन स्थान, जिथं ते काय होतं बॉडीमध्ये तयार होतात. तर म्हणजे काय होतं, ओरिजिन स्थान, मूळ स्रोतसाचे कोणते
कोणत्याही स्रोताचे दोन स्थान सांगितले मूल स्थान, एक आचार्य चरकानुसार आणि एक आचार्य सुश्रुतनुसार. तर तुम्हाला माहिती आहे की आपला जो स्रोत आहे तर आपल्या कोणत्याही स्रोताचे दोन मूल स्थान असतं, एक आचार्य चरकनुसार आचार्य सुश्रुतनुसार. तर तसे त्यांचे दोन स्थान सांगितलेलेच आहेत आपल्याला. प्रत्येक स्रोताचे मूल स्थान दोन दोन आपले सांगितले. आता बघा काय म्हटलं, संहिता ग्रंथात प्रत्येक स्रोताचे दोन दोन मूल स्थानी आपल्याला वर्णन केले, जे की मागच्या वर्षी तुम्ही शिकलेलेच आहात. आता यामध्ये काय म्हटलं की आता हे मूल स्थान, आता एक कन्सेप्ट सांगतो. आता आपल्याकडे झाड असतं बरं. आता नॉर्मल तुम्ही पाहता ही आपली जमीन असते आणि आपल्याकडे अशा प्रकारे हा झाडं असतं. आता या झाडावरचे कसे असते रूट्स जमिनीमध्ये गेलेले असतात. आता नॉर्मल तुम्हाला मला एक सांगायचं, जर ह्या झाडाच्या जर रूट्सवरती मी जर कट करून टाकले तर हे झाड काय होईल, जिवंत राहील का मरण? तर काय होईल, नॉर्मली मरून जाईल. झाडाचे रूट जर कट केले तर झाड काय होऊन मरून जाईल. पण झाडाचं मी जर खोड कट केलं तर झाडाचं खोड कट केलं तर सर काय होईल, झाड काय होईल, पुन्हा येईल ना. तर बघा ना सर, हे बघा झाड कट केलं तर झाड पुन्हा असं इकडून ग्रो होईल, इकडून दुसरी फांदी, इकडून दुसरी फांदी होईल, अशी हा ग्रो व्हायला लागेल. पण अशीच कन्सेप्ट आहे जर स्रोतसामध्ये कसं असतं की स्रोतसाचं जर मूलस्थानावरती जर दोष झाला, म्हणजे मूलस्थानाची जर विकृती झाली तर पूर्ण स्रोतसामध्ये विकृती होती. जसे काय म्हणतात की स्रोतसाचे जर इथं काय म्हटलं, झाडाचं जर मूळ कट केलं तर पूर्ण हा झाड नष्ट होतं. त्याच प्रकारे स्रोतसाचे मूलस्थान म्हणजे तो ओरिजिन होणारे मूलस्थान जर काय झालं विकृती झाली तर पूर्ण हे काय होते, झाडामध्ये पूर्ण या स्रोतसामध्ये काय होती, विकृती होती. पण जर काय म्हटलंय तर स्रोतसाचं काय झालं, म्हणजे स्रोतसा दुसरं एक स्थानाचं आपलं कोणतं आपण त्याला दुष्ट स्थान म्हणतो. म्हणजे स्रोत काय म्हणतो आपण, स्रोत दुष्ट स्थान. आता दुष्ट स्थानमध्ये नॉर्मल कोणतं बी वरचं, जसं की झाडाचा वरचा पाठ म्हणून. आता इथं जर काय झालं, वरचा पाठ जर कट केला आपण, मी जर हा वरचा पाठ केला तर हा काय होईल, इथून पण झाड ग्रो होईल ना. तर इथून पण हा झाड ग्रो होईल, इकडून पण. मग झाड मरल का, तर नाही. तर तीच कन्सेप्ट खाली आपल्याला पाहिजे. आता बघा काय म्हटलंय, आता बघा की काय म्हटलं, ज्याप्रमाणे वृक्षावर मुळावर आघात झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण वृक्षावर होतो, त्याप्रमाणे स्रोतसाच्या मुलाची दृष्टी झाल्यास संपूर्ण स्रोतसाची विकृत होण्याची शक्यता असते. आता ते सांगितलं, झाडाचे जर मुळावर म्हणजे काय म्हटलं, झाडाचे मुळ जर मी कट केलं तर पूर्ण झाड काय नष्ट होऊन जाईल. त्याचप्रमाणे म्हणजे मूलस्थानाची जर स्रोतसाची दृष्टी झाली तर संपूर्ण स्रोतस कसं विकृत होतं. आणखी बघा पुढं काय म्हटलंय की स्रोतदृष्टी आणि मूलदृष्टी हे दोन्ही संकल्पना वेगवेगळे. आता स्रोतदृष्टी म्हणजे काय म्हटलं, जसं की तुम्हाला सांगितलं ना, मी हे झाड आहे आणि हे झाड आहे आपल्याकडं, हे असे झाडे थांबा हे झाडे हे झाडाचे आपली मूळ आहेत. आता हे काय म्हटलं, मूलदृष्टी. आता नॉर्मल ही कन्सेप्ट बघू येतं. मूलदृष्टी म्हणजे काय म्हणा की झाडाचं काय होणं की मुळाला आपण आघात करणं, पूर्ण झाड काय होणं, नष्ट होणं. आणि स्रोतदृष्टी म्हणजे काय होणं, झाडाच्या वरचा पार्ट कट करणं, तर झाड काय होणं, इकडून असं ग्रो होणार, दुसऱ्या पार्ट करून ग्रो होणार. तर तेच म्हटलं मूलदृष्टी. मूल म्हणजे ध्यानात ठेवा, तुम्ही मूळ ध्यानात ठेवू शकता. मूल म्हणजे काय, स्रोताचं मूळ ओरिजिन, कुठून ओरिजिन झालं तर तिथं दृष्टी झाली तर पूर्ण स्रोतस दृष्टी होती, 100% दृष्टी होती. पण स्रोतसाची वरचा पार्ट जर दृष्टी झालं तर तिथं काय होऊ शकतं, पूर्ण स्रोतस दृष्ट होऊ शकत नाही. तेच म्हटलंय, जेव्हा स्रोतसाची दृष्टी होईल तेव्हा स्रोतस मूल दृष्टी होईल असे नाही. जेव्हा स्रोतसाची दृष्टी होईल म्हणजे झाडाचा वरचा पार्ट जेव्हा आपण कट करतो तेव्हा पूर्ण झाड मरल का, तर पूर्ण झाड मरणार नाही. तेच म्हटलं, स्रोतस दृष्टी होईल तेव्हा स्रोतसाची मूलदृष्टी होईल असे नाही. पण काय म्हटले, स्रोतस मूल जेव्हा झाले तर सर्व स्रोतस दृष्टी होण्याची संभव पुष्कळ असते. मग तेच म्हटलं, जेव्हा काय म्हटलं आपण स्रोतसाचं जर मूळच कट केलं तर त्याचं पूर्ण काय होऊ शकतो, बॉडीमध्ये काय होऊ शकतो, डिसीज म्हणजे काय होऊ शकतो आणि ते पूर्ण स्रोतसामध्ये विकृती होऊ शकते आणि त्याचा भावपदार्थामध्ये व्याधी निर्माण होऊ शकतो. आता बघा हे झाले मूळ आपले स्रोतसाचे कन्सेप्ट. आता हा पेपरमध्ये तुम्हाला खूप IMP हे तुम्हाला MCQला विचारले जातात, त्यामुळे हा सांगतो हा पॉईंट. आता ह्यामध्ये ध्यान द्या तुम्हाला. आता मेन काय इथं, आता इथं काय केलं, स्रोतसांचे 3 स्थानामध्ये आपण काय केलं आहे, डिव्हिजन केलं आहे. उत्पत्ती स्थान, नियमन स्थान आणि परीक्षण स्थान. आता हे 3 स्थान ध्यानात ठेवा, उत्पत्ती स्थान, नियमन स्थान आणि परीक्षण स्थान. तर हे 3 स्थानामध्ये आता स्रोतसाचे नाव येते, यामध्ये तुम्ही ध्यानात ठेवा. आता इथं काय ध्यानात ठेवा, हे तुम्हाला MCQला विचारलं जातं बरं. काय येतं, उत्पत्ती स्थानामध्ये खालील दिलेला कोणता स्रोतस येतो किंवा येत नाही. तर बघा पहिला कोण येतो उत्पत्ती स्थानामध्ये, प्राणवह, रक्तवह, शुक्रवह, स्वेदवह, पुरुषवह, आर्तवह, हे काही जे आपले आहेत 3 आणि 3 6. तर हे आपले जे 6 आहेत हे आपले काही उत्पत्ती स्थानामध्ये येतात. आता नियमन स्थानमध्ये सोपं आहे, रस आणि अस्थी ध्यानात ठेवा, हे नियमन स्थानमध्ये येतात. आता परीक्षण स्थान, आता परीक्षण स्थानमध्ये काय येतं, अन्नवह, उदकवह, मांसवह, मेदवह, मज्जावह आणि मूत्रवह. खूप सोपे आहे, ध्यानात ठेवा. ह्याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता. यातले कोणतेही 2 ध्यानात ठेवा, तिसरे आपाप जे असेल ते तुमचं परीक्षण असेल किंवा तिसरं जे असेल ते उत्पत्ती असेल. तर तुम्ही अशा प्रकारे ध्यानात ठेवू शकता. खूप सोपं आहे, तुम्हाला यावरती MCQ विचारलं जाऊ शकतात, यावरती आपले MCQ पेपरमध्ये येऊ शकतात. अशा प्रकारे झालं. आता हा शेवटचा ह्या लेक्चरचा आपण टॉपिक बघूया, त्यानंतर पुढचं लेक्चर कव्हर करूया. आता काय म्हटलं, स्रोतसातील पचन व्यापार. आता काय होतं, नॉर्मली बॉडीमध्ये कसं असतं, आपल्या बॉडीमध्ये एका धातूमध्ये
एक धातू असतो, त्या धातूपासून दुसरा धातू आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. जसं की आपण काय म्हणूया, रसधातू. आता रसधातू काय होतो, रसापासून आपल्याला नॉर्मल काय करायचं, रक्त तयार होतं बॉडीमध्ये. तर इथं जो अग्नी लागतो ना, आता काय जण म्हणते सर स्रोतसाग्नी, हो बरोबर बाळा, ते स्रोतसाची अग्नी. पण स्रोतसाची अग्नी कोणत्या काय म्हणते, कोणत्या वायूमुळे ती काय अग्नी. तर तिथं काय होतं, तो काय होतो, जो समान वायू असतो आपला, समान वायू असतो, समानो वायू समीपस्थे कोष्टे चरती सर्वतः. अशा प्रकारचा श्लोक पण असतो, जो की तुम्ही क्रियाशरीरमध्ये 1-2 वर्षापूर्वी पाठ केलेलाच असेल. तर तेच म्हटले, जो आपला समान वायू असतो, तो समान वायू काय करतो, एका धातूचं, जसं की एका धातूचं काय करतो, एका धातूचं दुसऱ्या धातूमध्ये रूपांतर करतं. तेच म्हटले स्रोतसातील पचन व्यापार. ठीक आहे, धातू स्रोतसामध्ये असणारा जो धातू अग्नी, तो वायूच्या समान वायूच्या मदतीने एका धातूचे दुसऱ्या धातूत रूपांतर करतं. नॉर्मली तुम्हाला माहिती धातूचे धातू अग्नी स्रोतसामधले असणारे, पण जो वायू आपण उपयोग करतो इथं, तो असतो समान वायू. अशा प्रकारे इन डिटेल सगळं काही आपण या चॅप्टरमध्ये, म्हणजे चॅप्टर नाही, पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले. त्यानंतर आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये स्रोतवैगुण्य, त्यासोबत स्रोतदृष्टीची सामान्य कारणे वगैरे आणि स्रोतदृष्टीचे लक्षण वगैरे आपल्याला पाहायचं आहे. अशा प्रकारे आहे स्रोतदृष्टी आपली पूर्ण हा चॅप्टर. म्हणजे यावर तुम्हाला कळलं असेल, यामध्ये आपलं पूर्ण स्रोतसाबद्दल शिकायचं आहे. तुम्हाला हा लेक्चर इन डिटेल कळलं असेल, नसेल कळलं तर मला मेसेज करा, विचारा यावरती काय अडचण असेल काय नाही. मला माहिती खात्री तुम्हाला सगळं काही इन डिटेल कळलं असेल. एखाद्याला काही अडचण असेल तर पर्सनल माझा नंबर आहे, त्यामुळे तुम्ही विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच होतं, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.